बाजारमध्ये मिळतात. कळलं? हां मग काय चोर बाजारमध्ये काय घेतलं? का असं घेतलं नाही, जॅकेट एक घेतलं बस. हां आणि ग्रँड रोड म्हणजे तेव्हा ते चालू नव्हतं झालेलं ना, चालू नव्हतं झालं म्हणजे 4 वाजता चालू होतं ते. तुला असं माहित किती वाजता चालू होतं? चोर बाजार 4 वाजता चालू होतं सकाळी. आणि ग्रँड रोड ते तर चालूच असतं. तुला हे कसं माहित? मग मित्र पण होते ना माझ्याबरोबर. तुझे मित्र तुझे मित्र जातात? नाही, माहिती नाही. खरं सांग. खरंच काहीतरी लपवतोयस तू. काय लपवय सर? याचे मित्र जातात? हा होता, मला नाही माहित. मी चोर बाजारला गेलोच नव्हतो. तू गेलास? सोबत नाही गेलो. तू सोबत पण नाही गेला. ठीक आहे एकदा टाळ्या होत्या दोघांसाठी. ठीक आहे तुमच्यापैकी कोणी आहे, कोण डेट कोण करत आहे सध्या? कोणाचीच गर्लफ्रेंड नाही आहे इकडे. तुझी आहे ना? हां त्याला दे माईक मग. हां तुला सोपा प्रश्न विचारू आपण, ठीक आहे? काय नाव आहे मित्रा? अरे मजा येईल त्याला यार. एक मिनिट. एक तर तू आयुष्यात जिंकलायस, ठीक आहे? कारण हे सगळे उपट सोडणे कोणाकडेच जातात. काय नाव आहे मित्रा तुझा? चिन्मय. कधी पासून डेट करतोयस तू? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. कसं चाललंय रिलेशनशिप? हां ठीक आहे, चांगलं चाललंय. आता तू किती वर्षाचा आहेस? मी आता 23. अच्छा, म्हणजे लहानच आहेस ना? पहिलं रिलेशनशिप आहे तुझं? नाही, तिसरं. बघ ती हा व्हिडिओ पाहणार आहे कधीतरी. हां तिला माहिती आहे. आणि तिचा तू किती आहेस? एक मिनिट. याच्यात काही चुकीचं नाही आहे, मुलींचं पण असू शकतं ना. हां तू किती आहेस माहिती आहे तुला? दुसरा आहेस तू. ठीक आहे. तर खूपच सोपा प्रश्न आहे. तुझी जी पण एक्स म्हणतोय गर्लफ्रेंडला काय बोलतोस प्रेमाने? ते आता येणे ना, सांग ना. नाव नको सांगूस. निक नेम काय आहे? बबडी असं सांग ना, काहीतरी आहे ना? काय नाही असं काय नाही. ए आपलं नातं आता दृढ झालंय ना? असं खोटं नाही. चिन्मय यार, नाव चिन्मय आहे ना? खोटं नको बोलू. सांग. हां काय बोलता? कधीतरी बोलतो. हां बे बोलतो. निकाल बे. ठीक आहे. तर एकदम ऑनेस्टली आन्सर कर हा प्रश्न, ठीक आहे? जर बेच्या बाबांना कळलं की तुमचा हा सीन चालू आहे, हायपोथेटिकल प्रश्न आहे, ठीक आहे? आणि बेच्या बाबांनी तुला घरी बोलवलं आणि म्हणाले चिन्मय माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जायचं आणि हा चेक आहे 1 करोड रुपयाचा.